Now variation in the value of G as per altitude. हाईट नुसार G मध्ये काय काय बदल होत जातो ते आता आपल्याला बघायचं. Small m again mass of object, capital M mass of earth, capital R radius of earth. We know acceleration due to gravity on the surface of earth, पृथ्वीच्या सरफेसवर असणारे acceleration due to gravity G is equal to G capital M divided by R square. Acceleration due to gravity at an height h, उंचीवर काय असते हेही काढलंय आपण. gh is equal to G capital M divided by R plus h whole bracket square. From 1 G small g is equal to capital G capital M divided by R square. Shift this R square to LHS. Then G capital M is equal to small g R square. Substitute that value in equation 2. Then we get GH is equal to G R square divided by bracket capital R plus H whole bracket square. From denominator take R as a common. So 1 plus H divided by R and whole bracket square. Separate out the squares. Squares separate दिले. इथं बघा घेताना हा R जर आत दिला तर इथं R स्क्वेअर होईल आणि इथं R आणि R कॅन्सल होईल. स्वतंत्र केलं स्क्वेअर. 1 R square and square get cancel. So GH is equal to, here is R, GH is equal to G divided by inside bracket 1 plus H divided by R whole bracket square. Now denominator take into the numerator. छेदातील वर उचला. वर उचलताना इंडेक्स निगेटिव्ह होतो. इथं इंडेक्स तुमचा निगेटिव्ह झाला. या ठिकाणी आपल्याला बायनॉमियल लॉ वापरायचा आहे. आता तो संपूर्ण लॉ आपण पाहणार नाही. तो काय करणार आहे याच्यामध्ये पुढं एच स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर येईल, एच क्यूब डिवाइड बाय आर क्यूब येईल. या हायर टर्म्स ज्या आहेत त्या आपण डायरेक्टली काढून टाकणार आणि फक्त दोनच टर्म तिथे घेणार आहे. त्या दोन टर्म म्हणजे हा -2 इथं पुढं आणायचा. एवढंच लक्षात ठेवायचं. सो जी एच डिवाइड बाय जी इज इक्वल टू 1 - 2h डिवाइड बाय आर. शिफ्ट दॅट स्मॉल जी to RHS, we get GH is equal to G inside bracket 1 - 2h divided by R. It gives acceleration due to gravity at an height h above the earth surface. पृथ्वीच्या सरफेसच्या वर ही तुम्हाला acceleration due to gravity मिळते. As altitude, that means height increases, the value of G due to gravity goes on डिक्रीजिंग. म्हणजे जसं जसं पृथ्वीच्या, समजा ही पृथ्वी असेल गोल, इथून वर वर जाल तसं तसं जी ची व्हॅल्यू काय होणार तुमची कमी 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 होत जाणार आहे. याचाच अर्थ सरफेसवर जास्त असेल आणि उंचीवर कमी असणार आहे. हा एक पॉईंट इथं लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट पुढच्या डेरिव्हेशनमध्ये येईल. आता पृथ्वीच्या सरफेसमध्ये खाली जायचं आपल्याला. सरफेसपासून खाली जायचं म्हणजे एखाद्या खोल विहिरीत तुम्ही उतरला तर त्या ठिकाणी जी ची किंमत किती असेल ही आपल्याला काढायची. म्हणून डेप्थमध्ये खोली म्हणून परत मागच्या सारखंच कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ, कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणा. इथं मास ऑफ द ऑब्जेक्ट सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स डी बिलो द सरफेस ऑफ अर्थ. जी डी acceleration due to gravity at d and d distance of object below the surface of earth. R minus d distance of object from the center of earth. Rho density of earth. म्हणजे बघा या सरफेस पासून डी एवढ्या अंतराखाली विहिरीमध्ये आहे म्हणजे विहिरीची ही खोली आहे डी. मग आता इथे गेल्यावर केंद्रापासून त्याचं अंतर किती राहिलं तर इथून इथं रेडियस होती कॅपिटल आर. ही रेडियस म्हणजे इथं पण असणार आहे. त्यातून हा डी वजा केला म्हणजेच आर मायनस डी ह्या ऑब्जेक्टचा आता या पृथ्वीच्या सेंटरपासून असणारं डिस्टन्स. परत मागच्या सारखंच वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेट mg विच इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता स्मॉल एम इकडे आणला की एम एम कॅन्सल होईल. जी कॅपिटल एम जी इज इक्वल टू स्मॉल g is equal to capital M divided by R square. But density is nothing but mass upon volume. Shift V to RHS. So M is equal to V into rho.
that is mass of Earth, and volume Earth is spherical in shape. So 4 by 3 pi r cube rho. You may write the rho in this way. Substitute that value in this formula. So G upon r square 4 by 3 pi r cube rho r square आणि r cube मधला r square cancel झाला. 4 by 3 pi g r rho. Equation number 1. Using that equation, we write acceleration due to gravity at a depth d below the earth surface. याच इक्वेशनचा वापर करून हे काय तर जी आहे. कुठं आहे हा जी? हा जी जो आहे तो पृथ्वीच्या सरफेसवर इथं असताना. आता इथं असताना वस्तू म्हणजे खोलीमध्ये खाली असताना आपल्याला या वस्तूवर जी किती लागेल तो काढायचा आहे. तो आपण जी डी ने दाखवणार. फक्त इथं काय बदललं तर आर बदललं आहे. त्याचा डिस्टन्स सेंटरपासून आर मायनस डी होतं म्हणून लिहिलं आहे 4 by 3 पाय कॅपिटल जी इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल आर मायनस डी ब्रॅकेट कंप्लीट इंटू रो. आता ह्या इक्वेशन 2ला इक्वेशन 1नी मी भागून घेतो. ते भागल्यावर सारख्या टर्म कॅन्सल होईल. सारख्या काय काय आहेत? 4 by 3 पाय पाय जी जी आणि रो रो. आता ह्या दोन टर्म वेगवेगळ्या आहेत त्या तशाच राहतील. ही वर जाईल कारण याला याने भागतोय. जी डी डिवाइड बाय जी इज इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल आर मायनस डी ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय आर. आता हा आर दोन्ही टर्मला डिवाइड आहे. सेपरेट करा काही कॅन्सल करा आणि हा जी इकडं आणा. सो जी डी इज इक्वल टू स्मॉल जी इनसाइड ब्रॅकेट 1 मायनस डी डिवाइड बाय आर. आता डी जसा जसा तुमचा सेंटरच्या दिशेकडे जाईल म्हणजे जसं जसं खोल जाईल म्हणजे हा डी वाढत जाईल. इथं आहे आता इथं आहे तर अजून थोडा खाली आला अजून खाली आला शेवटी इथपर्यंत पोहोचला. म्हणजे डीची किंमत काय होणार आहे खाली आल्यावर? इथं केंद्रापर्यंत आल्यावर पृथ्वीपासून केंद्रापर्यंत खाली गेलात म्हणजे रेडियस एवढी होईल. म्हणजे व्हेन यू हॅव टू मूव डी टुवर्ड्स दी आर खाली सेंटरकडे गेलात म्हणजे रेडियसकडे शिफ्ट होत झाला. त्या अंतर रेडियस एवढं होईल. म्हणजे डी जर आर झाला तर काय होईल? आर डिवाइड बाय आर इज 1 आणि 1 मायनस 1 0. म्हणजे हा जी डी केंद्राजवळ काढता तुम्ही सेंटरजवळ काढतात पृथ्वीच्या आणि पृथ्वीच्या सेंटरजवळ जी डी काय येतो तर 0 येतो. ॲट द सेंटर ऑफ अर्थ ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0. म्हणजे केंद्राकडे जात जाता कमी कमी होत शेवटी सेंटरजवळ काय झालं तुमचा? सेंटरला 0 झालं. As you move from surface of the earth towards the center, acceleration go on decreasing and at a center it is a 0. In a previous topic we have seen when you have to move from the surface of earth and above the surface of earth, that means at an height h, acceleration as you go upward acceleration go on decreasing. म्हणजे मागच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं जी पृथ्वीच्या सरफेसपासून जसं तुम्ही वर उंचावर जाल तसं जी कमी होतो. या टॉपिकमध्ये पाहिलं सरफेसपासून जसं सेंटरच्या डायरेक्शनला जाल तसं तसं जी कमी होतो. याचाच अर्थ काय झाला? जी सरफेसवर मॅक्झिमम आलं. ॲट दिस सेंटर जी इज 0, वेट ऑफ द बॉडी इज 0 बट मास इज नॉट 0. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. Variation in a G with latitude. What is a latitude? The angle made by line joining the place of object to the center of earth with the equatorial plane. लॅटिट्यूड म्हणजे काय तर हा अँगल आहे. कोणी केलेला आहे? लाईन जॉईनिंग द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे जिथं ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आणि सेंटर यांना जोडणारी रेषा आणि त्या रेषेने इक्वेटोरियल प्लेनशी केलेला अँगल. पृथ्वी ही अशी गोलाकार आहे. हा इथं असतो पोल. वरच्या दिशेला आपण पोल दाखवतो. इकडं जो आहे तो इक्वेटोर आणि हे इक्वेटोरचं प्लेन आहे. हे आता सर्क्युलर असेल तसं दाखवताना मी सरळ दाखवतो. ह्या इक्वेटोरियल प्लेनशी आता वस्तू इथं आहे. ऑब्जेक्ट इज हिअर ॲट पॉईंट पी. ह्या पॉईंट पीला आणि सेंटरला जोडणारी ही रेषा आहे. याने हा जो अँगल केला आहे हा अँगल थीटा म्हणजेच त्याची
latitude. At equator theta is 0 and at pole it is 90. बरोबर आहे, कारण ही रेषा इथं आहे. हा जर इक्वेटोरला आला म्हणजे असा झाला 0 झाला, आणि हा जर पोलला गेला तर काय झालं, तर एकूण अँगल 90 झाला, कारण की अँगल आपण याच्या रिस्पेक्टमध्ये मोजतो. As the earth rotating about its polar axis from west to east, पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. Any object at P move in a circle parallel to the equator. म्हणजे हा इक्वेटोरियल प्लेन आहे तुमचा, आणि ऑब्जेक्ट पी आता हा असा मूव्ह होतोय, म्हणजे याला काय झालं, तर हा पॅरलल मुवमेंट त्याची झाली. स्मॉल आर रेडियस ऑफ दिस सर्क्युलर पाथ अँड दिस आर इज द रेडियस ऑफ अर्थ. ही आरची तुमची रेडियस कॅपिटल आहे. मग तुम्हाला ट्रायंगल मिळाला आहे ओ पी सी. आता ओ पी सी ट्रायंगलपैकी हा अँगल आहे तुमचा 90 डिग्री, हा अँगल आहे थीटा, आणि मग तुम्ही याच्यावरून कॉस थीटा लिहिणार. ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. ॲडजसंट साईड आहे स्मॉल आर, हायपोटेनस म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आहे, दॅट इज कॅपिटल आर. दॅट इज रिटन हियर. युझिंग अ ट्रायंगल ओ पी सी, कॉस थीटा सी पी डिवाइड बाय ओ पी, स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर, and from that small r is equal to r cos of theta. Object moves in a circular motion with radius r. ऑब्जेक्ट गोलाकार मार्गाने फिरतं ज्याची रेडियस r आहे. गोलाकार मार्गाने फिरते म्हटलं तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन असणार आहे, आणि सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपण मागं डिराईव्ह केला आहे. तो फॉर्म्युला आहे a इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. आता ह्या आरची व्हॅल्यू टाका, कॅपिटल आर कॉस थीटा म्हणजेच आर कॉस थीटा इंटू ओमेगा स्क्वेअरला ब्रॅकेट टाका, म्हणजे इंटू दिसेल तुम्हाला. कंपोनंट ऑफ दिस सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन टुवर्ड्स दिस सेंटर ऑफ दी अर्थ. म्हणजे हे ॲक्सलरेशन आता तुमचं या दिशेला आहे, त्यातला काही भाग या दिशेला ॲक्ट होतो, हा कंपोनंट त्याचा म्हणणं. प्रत्यक्षचं ॲक्सलरेशन इकडं आहे, पण त्याचा काही भाग इकडं. कुठला भाग सेंटरच्या दिशेला जातो आहे, तो कंपोनंट इथं दिला आहे. ए आर इज इक्वल टू ए कॉस ऑफ थीटा. परत मी कॉस थीटाचा फॉर्म्युला वापरला तर ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. ॲडजसंट साईडला जे काय ॲक्सलरेशन आहे ते माझं ए आहे, आणि इकडे जे आहे ते सेंटरच्या दिशेला ए आर आहे, म्हणून त्याच्यावर मी कॅल्क्युलेट केलं. ए आर इज इक्वल टू ए कॉस थीटा. मग आता ए मला माहिती होतं, आर कॉस थीटा इंटू ओमेगा स्क्वेअर, ती व्हॅल्यू टाका. मग येतं आर कॉस, हा एक कॉस, इथला कॉस म्हणून कॉस स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. पार्ट ऑफ ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ऑफ अट्रॅक्शन ऑफ ऑब्जेक्ट ॲक्टिंग टुवर्ड्स पी ओ इज प्रोव्हाइड कंपाऊंड. म्हणजे इथं जे आहे तुमचं या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन काय आहे, तर जी आहे, स्मॉल जी. पण हा जी काय करतो, काही हे ॲक्सलरेशन पुरवायला मदत करतो. म्हणजे जीची व्हॅल्यू काही प्रमाणात इथं वापरली जाते. इथं वापरली गेल्यामुळं या यमवर एकूण जो जी ॲक्ट व्हायचा आहे तो काय होणार, थोडासा कमी ॲक्ट होणार आहे, लेस ॲक्ट होणार आहे. कितीने लेस ॲक्ट होणार आहे, जेवढा या ए आरला वापरला आहे तेवढा. मग न्यू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन जो जी डॅश आहे तो म्हणजेच जी मायनस ए आर, ए आरने कमी होणार आहे, आणि आता जीतला ए आर पार्ट त्याच्या सर्क्युलर मोशनसाठी वापरला गेला. ए आरची किंमत टाका, म्हणून जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. हे येतं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ॲक्ट ऑन मास यम प्रेझेंट ॲट पी. पी जवळ जे मास यम आहे त्याच्यावर ॲक्ट होणारा हा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता वेगवेगळ्या अँगलसाठी बघू. ॲट इक्वेटर म्हणजे हे मास जर आता इथं असतं, थीटा काय असतं, तर माझा 0 असता. थीटा 0 आहे म्हणल्यावर कॉस 0 काय आला असता, 1 आला असता. मग आला असतं जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. प्रत्यक्ष जी ॲक्ट व्हायला पाहिजे, पण त्याऐवजी थोडंसं कमी ॲक्ट झालं. म्हणजे इक्वेटोरला जे काय माझं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ज्याला जी इक्वेटोर म्हणतो, सॉरी, जी इक्वेटोर इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ॲट पोल थीटा इज 90
and cos 90 is a 0. So this term becomes a 0. So g dash is equal to g. याच्यातून काही वजा झालं नाही, जेवढा g तेवढा g dash पोल जवळ आला. इथं मास m असेल तर g त्याच्यावर ॲक्ट होतो आणि इकडं असेल तर g मायनस आर ओमेगा स्क्वेअर, म्हणजे इथं कमी आली, इथं जास्त आली. आणि राहिलेल्या इतर पोझिशनला यांच्यामध्ये व्हॅल्यू जी डॅशची असणार आहे, आणि ते जी पोल म्हटलं तरी चालेल. When we move from equator to pole, value of acceleration due to gravity goes on increasing. कारण इथं कमी इथं वाढली, जसं जसं वर जातो तसं ती वाढत जाते. सेकंड पॉईंट, इफेक्ट ऑफ शेप ऑफ अर्थ ऑन जी. आता याच वरच्या कन्सेप्टचा वापर इथं करणार आहे. ॲक्च्युअली शेप ऑफ अर्थ इज इलेप्टिकल ॲट दी इक्वेटर और बल्ज्ड ॲट दी इक्वेटर. म्हणजे इथं अशी पसरट पोलकडून अशी दबली गेली आणि इकडं अशी पसरट झाली. असा अंडाकृती आकार हा पृथ्वीचा आहे. रेडियस ऑफ अर्थ ॲट इक्वेटर ग्रेटर, म्हणजे इथं रेडियस जास्त आणि पोलला रेडियस कमी असणार. मग आपल्याला जी माहिती आहे, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. आर इक्वेटर ग्रेटर दॅन आर पी. आर इक्वेटर जास्त आहे, आर इक्वेटर जास्त आहे हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. मग इक्वेटरसाठी मी फॉर्म्युला लिहिला जी इक्वेटर जी एम डिवाइड बाय आर इक्वेटर स्क्वेअर. तसाच पोलसाठी लिहिला जी पी इज इक्वल टू जी एम डिवाइड बाय आर पी स्क्वेअर. मग हा जास्त आहे, हा कमी आहे, याचाच अर्थ हा जास्त आहे म्हणजे याची व्हॅल्यू कमी होईल, हा कमी आहे म्हणल्यावर याची व्हॅल्यू जास्त होईल. याचाच अर्थ जी इक्वेटर मस्ट बी लेस दॅन जी पी. म्हणजे जीची व्हॅल्यू इक्वेटरला कमी असते आणि पोलजवळ जास्त आहे. हे वरही आपण पाहिलं, जी इक्वेटर जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. तसंच इथं या फॉर्म्युल्याने तुम्हाला तेच आढळून येतं. व्हॅल्यू ऑफ जी ॲट इक्वेटर इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण आपण घेतो 9.8. का घेतो तर इक्वेटरला ही आहे. आता पोलला किती आहे बघू. व्हॅल्यू ऑफ जी ॲट पोल इज 9.832 मीटर पर सेकंद. आणि या दोघांचं ॲव्हरेज सरासरी आपण घेतो आणि म्हणून आपण व्हॅल्यू घेतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर फॉर व्हेरिएशन ऑफ वेट. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज इक्वल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट. वस्तू म्हणजे पृथ्वीवर जी वस्तू आहे तिला पृथ्वी आपल्याकडे ओढत असते. हा जो पृथ्वी त्या ऑब्जेक्टवर फोर्स लावते, तो फोर्स म्हणजेच त्या वस्तूचं काय असतं तर वेट असतं, जे आपण डब्ल्यू इज इक्वल टू एम जी लावतो. म्हणजे वेट इज ॲक्च्युअली द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. पृथ्वीने त्या वस्तूवर लावलेलं फोर्स म्हणजेच त्या वस्तूचं असतं वेट. आता हे जीवर अवलंबून आहे आणि जी कुठं कुठं बदलतो. एक, जी चेंजेस विथ altitude, depth and on the surface of earth. G is a maximum at the surface of earth or on the surface of earth. So weight is greater at earth surface. G ची किंमत पृथ्वीच्या सरफेसवर सर्वात जास्त असते, म्हणून वस्तूचं वेट हे सरफेसवर सगळ्यात जास्त. जी ची किंमत जसं जसं उंचीवर जाऊ म्हणजे अल्टिट्यूडला जाऊ, हाईटवर जाऊ, उंचावर जाऊ, तसं जीची किंमत कमी होते. आणि जसं पृथ्वीच्या सरफेसपासून खाली पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ परत एकदा जीची किंमत कमी होते. म्हणून वेट डिक्रीजेस ॲट अल्टिट्यूड ऑर डेप्थ. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसपासून तुम्ही वर जायला लागला तरी जी कमी होणार आहे, म्हणजेच वेट कमी होणार आहे. आणि पृथ्वीच्या आतमध्ये तुम्ही जायला लागला तरीही तुमचं वेट डिक्रीज होणार आहे. जी इज ग्रेटर ॲट पोल अँड स्मॉलर ॲट इक्वेटर. म्हणजे जी पी हा तुमचा जास्त असतो आणि जी इक्वेटर कमी असतो. जी पी जास्त आहे म्हणल्यावर वेट इज ग्रेटर ॲट पोल अँड स्मॉलर ॲट इक्वेटर.